आणि इथं काम करणं वेगळं. इथलं युनिट मोठं आहे, संख्या मोठी आहे, जबाबदारी जास्त आहे, इथं सर्वात जास्त आहे आणि इथं करेक्टच राहिलं पाहिजे. थोडं या इकडे तिकडे चालू, कारण मुलांची संख्या जास्त आहे, पालकांची जबाबदारी आहे, संस्थेचीही तसं लक्ष असतंय आणि इतर ठिकाणी थोडंसं चालतंय. परंतु या ठिकाणी कसं आहे की कामामध्ये हलगर्जीपणा करून अजिबात चालत नाही आणि त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व शिक्षक अतिशय चांगले आहेत, मनमिळाव आहेत. कामाच्या बाबतीत कोणीही हलगर्जीपणा या ठिकाणी करत नाही आणि म्हणून ही आपली शाखा आहे. मला सुरुवातीपासून वाटायचं एकदा मला इथे संधी मिळाली, कारण मेन शाखेमध्ये काम करणं एक वेगळंच आहे आणि आपल्या चारही शाखेच्या प्रत्येकाला वाटतं की मला जगमध्ये एकदा संधी जग ही शाखा काय आहे. आणि त्या पद्धतीनं तिथं सर्वांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं. फक्त वेळेचं बंधन आपण सर्वांनी पाळलं पाहिजे. आपण जर वेळेचं बंधन पाळलं आणि वेळेवर कुठलंही काम केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाही. फक्त वेळेचं बंधन आणि नियोजनाला अतिशय महत्त्वाचं असतं. जर आपण नियोजन करून जर पुढे गेला तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. फक्त एक नियोजन सुरुवातीपासून आपण जर नियोजन करत गेला तर आपण जीवनामध्ये नक्की यशस्वी होणार आहे. आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत असताना चांगलेच अनुभव आहेत, वाईट अजिबात आणि हे प्रत्येकाला बोलतच होतो, कारण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी प्रत्येकाला वाईटच होतो. माझ्या जीवनामध्ये कसं होतं की मला वेळेचं बंधन, आज पाहिजे म्हणजे पाहिजे, उद्या ते कुठलंही काम असू दे. आणि जर वेळेवर केलं तुम्हीही आनंदी, आम्हीही आनंदी. कारण सरांनी सांगितलं मला आज पाहिजे, कुठलीही गोष्ट मला आज पाहिजे, उद्या नाही. सर ते मला काही सांगायचं आजच्या आज मला पाहिजे. आणि सरांच्या आदेशानुसार आणि सहकार्यानुसार दोघांची मतं एक होती. मी सरांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतो, कारण मीही तरी नोंदणी होतो आणि त्यामुळं सरांना म्हणणार काय करणार. आणि त्यानुसार सरांनी जे जे सांगितलंय त्यानुसार अतिशय काटेकोरपणे काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि आपली शाळा बघितलं तर ते SRM कॉम्पिटिशन आणि त्यामुळं आपण जितकं प्रॉम्प्ट राहू. आता ज्या वेळा आम्ही इथं खेळाला वगैरे येत होतो SRM विरुद्ध जग असतो, पवार सर असायचे आणि SRMचे सामने कुठं असायचे, त्या SRM खो-खोचे सामने असायचे. चौगुले मामा 100 लोक त्या ठिकाणी यायचे आणि आमचाच विजय झाला पाहिजे म्हणायचे, दुसरं काही मला सांगायचं. याचा दिवशी मला अशी फाईट द्यायची की आपला विजय आपण निश्चित खेचून आणायचा. आणि त्या पद्धतीनं आज जर बघितलं तर SRMला आपली शाळा कधीही कमी नाही. त्याच्यामध्ये माळेगावचं ज्युनियर कॉलेज निघाला आणि पुण्या जर शिकवला ज्युनियर कॉलेज तिथं परमिशन होतं. माळेगावचं पण मुलं बसवले त्यांनी SRM केलं. कोण आहे बरोबर म्हणजे SRMचं कोण आहे अगोदर जर असतो कोण होता हे आणि पार्टिसिपेट करायचं. मी अजिबात पाठिंबा सांगणार नाही. ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने आणि तशा पद्धतीने परीक्षा वगैरे स्ट्रिक्ट घेतली. तुम्हाला काय करायचं ते करा नाही, सोडणारच नाही. परंतु आमची शाळा मी स्टँड करून टाकतो. आता ते मुंबईचं ज्युनियर कॉलेजचं ते मिळवण्यासाठी किंवा सिनियर कॉलेज मिळवण्यासाठी RR कॉलेजचा इतका विरोध झाला, परंतु आपली संस्था पाठीमागे हटलेली नाही, शाळा पाठीमागे हटलेली नाही. संस्थेचा आशीर्वाद असल्यामुळे तेही साध्य कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आपण फक्त प्रयत्न करत जाऊया आणि वेळेचं बंधन मात्र आपण पाळूया आणि आपलं काम, आपल्या कामामध्ये आपण यशस्वी होऊन दाखवूया. आपल्या संस्थेचं नाव लौकिक हे आपल्या हातात. आपण जसं काम करतोय तसं आपल्या संस्थेचं नाव आणि त्यासाठी आपण तुम्हाला सहकार्य केलं. आमच्या कामामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याबद्दल आपण सर्वांचं मी एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द काम केलं. आणि या कामाची उपस्थिती देखील तुम्हाला मिळाली की जिल्हा परिषदचे शिवू साहेब यांनी तुमच्या कार्याची दखल घेऊन प्रशालेचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन केलं. आणि त्या संदर्भात
या ठिकाणी आपल्याला कॉल करून जेव्हा तुम्ही सभेसाठी म्हणजे संचालक यांच्या समोर जेव्हा मीटिंगमध्ये होता तेव्हा त्या ठिकाणी हा कॉल आला आणि त्या कॉलनुसार लगेच मुरलीकर साहेब संवाद साधला, त्यांनी अभिनंदन केलं. तर अशा प्रकारे हे सर्व जे कार्य आहे ते अशा प्रकारचंच कार्य आपल्या इथून जे उर्वरित आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारचं उत्तम आरोग्याला लाभते, त्यानंतर आपल्या चांगल्या प्रकारचं कार्य घडू दे अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझा छोटासा सत्कार केला, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभारी या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगिस आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती.